नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? आणि बरेच असलं पाहिजे. मी पण बरी आहे आणि आज लागलेली आहे गार्डनच्या परत कामाला. आणि आज कसं ना वातावरण थोडंसं बदल झालेला आहे. म्हणजे 3-4 दिवसापासून वातावरण असं एकदम पावसासारखं झालेलं आहे. पाऊस काय आलं नाही. काल परवा आलं होतं. कालच्या ह्याच्यामध्ये मी व्हिडिओमध्ये दाखवले होते थोडा-थोडा पाऊस आलेला. आणि वातावरण कसं म्हणजे आज झालेलं आहे एकदम थंडसुद्धा पडलेलं आहे. तर पाऊस यायची शक्यता आहे, पण तसं येत नाही पाऊस असं वाटतंय. तरी चला मी आता सगळं काम करून घेते. आता शाळेमध्ये सुद्धा काम आमचं खूप जोरात चालू आहे. आता नवीन वर्षाची शाळा सुरू झाली ना, तर नवीन सिलेबस, सगळं पाठ्यक्रम करून घ्यावं लागतं. अभ्यासाच्या मागे लागावं लागतं. परत सुट्ट्या पडतात. मग सुट्ट्या पडल्यानंतर आणि जूनमध्ये शाळा सुरू झाल्या की लगेच त्यांचे एक्झाम वगैरे घ्यावं लागतात, टेस्ट घ्यावं लागतात असं म्हणजे मंथली जे टेस्ट असतात ते. त्यामुळं सिलेबस कंप्लीट करून घ्यावंच लागतं. म्हणून तिथं पण शाळेत सुद्धा खूपच काम असतं आणि परत घरी आल्यानंतर घरी पण कसं ना सकाळी लवकर गेलेलं असतं. काहीतरी काही कामं शिल्लक राहतातच. तेवढ्या लवकर 7 वाजेपर्यंत काय कामं होतात बरं? स्वयंपाक होतं तेवढंच आणि दुसरे काही असतात ना, काही दळण करायचं असतं, कधी गहू संपलेला असतं, कधी ज्वारीचं पीठ संपलेलं असतं. आणि पहा मी शाळेहून आल्यानंतर दारात किती कुत्रे थांबलेले होते. त्यांना मी ब्रेड टाकायला गेले. म्हणलं चला ह्यांची पण सेवा करून बघावं. दररोज वाट बघत बसतात. हे गल्लीतलेच आहेत, आम्ही काय पाळलेले कुत्रे नाही. असंच येतात असं म्हणजे खुलं जागा आहे बसायला, करायला आणि इथं सगळी रेत वगैरे सगळं पडलेली होती. थंड वाटतं त्यांना बसायला, चांगलं सुरक्षित वाटतं. आमच्या घरी म्हणजे त्यांना इथं बसतात समोर इथं. ते पोते वगैरे ठेवलेले आहेत ना, तिथं बसतात. तर सगळे ते आले आणि खाऊन गेले. त्यांना ब्रेड टाकलं आणि परत मी लागले कामाला. तर सगळं स्वच्छ करून घेतलं इकडचं तिकडचं दोन्ही साईडचे स्वच्छ झालं. हे पहा आता फक्त हिरवे-हिरवेगार शेती दिसल्यासारखं आणि जमीन काळी-काळी एवढंच दिसेल तुम्हाला, कचरा कुठंच दिसणार नाही. तर झालेलं आहे माझं साफसफाई. आता पहा. तर आता मी विचार करत आहे काय काम करावं, काय काम करावं आणि इथं घुशीनं परत आणि वेज केलेलं आहे. तुम्हाला मी दाखवते थांबा. दुसरे बी मी आता टाकणार होते, पण कुठेही जागा नाही. त्यामुळे आता बी कुठं टाकावं ह्या विचारात मी आहे. आणि काय म्हणजे कसं ना, दोडक्याचं वेल पण सगळं वाळून गेलं. कशानं वाळलं काय माहिती नाही. आणि किती त्याची निगा राखली, किती छान त्याचं सगळं व्यवस्था केली. एकच दोडकं आलं बघा. कधी पण एकेका वेलेला ना असंच होतं. मी लावले परत दुसरं पण. दुसऱ्या बऱ्याच वेली लावलेल्या आहेत. त्याचं पण बघावं आता फळ येईपर्यंत आपल्या हातात काहीच गॅरंटी नसते. तर चला तुम्हाला मी दाखवते घुशीनं परत कसं वेज केलेलं आहे. अगोदर मी इथले सगळे जरा पालापाचोळा अगोदर थोडं काढून घेते. ते हातात मी हत्यार का घेतलेलं आहे म्हणजे लांब-लांबचे जे पालापाचोळा आहे ना, ते हातानं येत नाही, पोहोचत नाही आणि पाय पण ठेवायला तिथं जागा नसतं ना. काहीतरी लावलेलंच असतं मग पायाखाली येतं म्हणून त्याच्यानं थोडं वढून घेतलं, की मग पालापाचोळा काढता येतो. तर कुठेही पालापाचोळा मी असं ठेवत नाही. तर हे पहा तुम्हाला दाखवते मी. इथं पहा आता मी काय करत आहे म्हणजे भेंडी काढून घेते. एक लागलेले आहेत लहान-लहान. काढून घेते आता ठेवून काय करायचं निब्बर-निब्बर पण होतात ना. तर लहानच आहेत झाडं भेंडीचे ते पण वाढ नाही जास्त. आणि दोडका एक लागलेला होता ते पण मी काढून घेतला. आणि दोडक्याची वेल म्हणले ना तुम्हाला मी वाळतच चाललेली आहे. तर काय होतंय काय माहिती नाही ना आपण मेहनत करायचं करतो आणि असं आपल्याला फळ कधी मिळतं कधी नाही. होत राहतं असंच म्हणजे आता सध्या कसं इकडे सिमेंटाचं काम पण चालू आहे ना, त्याच्यामुळे पण काही इफेक्ट होत असेल आपल्या फळाला, झाडांना वगैरे, वेलींना वगैरे. तर इथं टमाटरच्या झाडाला मी थोडंसं बांधून त्याला आधार करते वरी चढण्यासाठी. आता कसं म्हणजे टमाटरचे झाड असं उंच चढत आहेत, ते पण वेलीसारखे उंच-उंच चढतात. तर त्यामुळे त्याला बांधून आधार दिला, की मग मस्त ते पण येईल. आता लहान-लहान टमाटरचे झाडं पण आता आहेत. ते एका ठिकाणी लावायचं आहे मला दुसरीकडे. इथं एक फुलाचं झाड आहे त्याला पण चांगलं बांधून घेते मी आणि सगळं काही व्यवस्थित असं सगळीकडे केलं ना मग छान असतं. इकडे वेलीला पण मी वरती बांधून घेतलं आणि हे बघा लेमन ज्यूसचं जे पत्ता असतं ना, किती वाढतं ना त्याला वाढ खूपच असते. तर ते सुद्धा मी थोडंसं काढून टाकून देते आणि थोडंसंच ठेवते. कारण आपण काही जास्त ते वापरतही नाही आणि एक लावा ना ते खूप सारं येतं पसरतं. तर थोडंसं आपल्याला खूप आहे एखादं 2 झालं तरी. तर सगळं मी काढून घेते आणि त्याला सगळं व्यवस्थित बांधते. म्हणजे जागा थोडीशी इकडे मिळेल काम करण्यासाठी, दुसरं काही लावण्यासाठी म्हणून. हे पाला ना चहापत्तीसारखं वापरतात ना, चहामध्ये वगैरे घालतात आणि सगळं सर्दी वगैरे जाती आणि शरीराला चांगलं असतं असं म्हणतात.
तर खूप आहे, एवढं काही आपण वापरत नाही, म्हणून मी थोडंसं काढून टाकते आणि थोडंसंच मी ठेवून देते. आता चला हे बांधून घेते मी ह्याला, आणि बांधलं म्हणजे सुटसुटीत होईल आणि इथं थोडीशी जागा मिळेल, कारण मला आणखीन खूप बी टाकायचं आहे इकडे तिकडे. आणि जे येत नाही, आता दोडक्याचं वेल येत नाही, तर भोपळ्याचं येत नाही. कित्येकदा मी ट्राय केले, कित्येकदा भोपळ्याचे बी टाकले, तुम्ही पाहिलंच असेल ना, अजिबात आलं नाही पहा. आणि दोडक्याचे पण मी कितीदा टाकले, ते पण आलं नाही. एक आलं होतं आणि मला वाटलं की भरपूर येतील, त्याला चांगलं फूल लागलेले होते आणि कळ्या लागलेल्या होत्या, पण शेवटी ते काय आलं नाही. तर चला मग आपण आता दुसऱ्या कामाला लागूया. तर हे काढून घेतलेलं आहे मी आणि त्याला बांधून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि हे 2-3 ना एक मॅडम मागत होती, त्यांना मी घेऊन जाते शाळेकडे आणि त्यांना देते मी. त्या म्हणत होत्या की मला पण लावायचं आहे कुंडीमध्ये, तर मस्त कुंडीमध्ये येईल. तर चला मी आता पाणी घालायचं काम करते आणि वाट पाहत आहे की मी आता चिमणी दिसेल का, कारण दररोज तुम्हाला कंटिन्यू मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, असं पाणी द्यायला सुरू केले की चिमणी पण यायला सुरू होते. तर मी इकडं तिकडं पाहत आहे, पाण्याचा आवाज ऐकलं की कुठं बसते काय माहिती नाही, पण निश्चित येऊन तिथं बसते पहा. आता पाहते इकडं तिकडं कुठं दिसायला लागली का, मी पाणी द्यायला लागले. आणि मुद्दाम होऊन मी पाणी असं प्रेशरनं घालत असते, म्हणजे ते चिमणीला खूप आवडतं आणि त्या आवाजानंच ती येते. तर मी पाहायला लागले वरती आली का इकडे तिकडं कुठं. नक्की येते म्हणजे येते, मला विश्वास आहे हमखास. तर पाहत आहे मी कुठं येईल का इकडे तिकडे. तर दाखवते मी तुम्हाला, चिमणी आली तर नक्कीच दाखवते. सवय पडलेली आहे चिमणीला पण इथं पाणी घातलं की आपण जावं म्हणून. तर पहा अजून घालते मी पाणी. सगळ्या झाडाला पाणी घातलं ना व्यवस्थित, मग टवटवीत झाडं होऊन जातील. थोडं थोडंच पाणी टाकायचं, जास्त पाणी टाकायचं नाही. हां, दिसली मला चिमणी, इकडं झाडावर आलेली होती. तर चला मी तुम्हाला दाखवते कुठं बसलेली आहे चिमणी. चला दाखवते. चला हे पहा कंपाऊंडवर. इकडे पहा कशी चिमणी बसलेली आहे पहा. थांबा, तुम्हाला आता इकडं झाडावर आली उडून. हे पहा झाडावर इकडे पाहता ना, इकडे इकडे हे पहा कसं आली पहा, इथे दिसायला लागली. येते म्हणजे येते नक्की. ती पाणी काय तिचं आणि पाणी घालायचं कनेक्शन आहे माहिती नाही, त्या आवाजानं चिमणी कुठे का असना येते आणि दर्शन देतेच पहा. पहा इथं येऊन बसलेली आहे. तर असं असतं बघा, प्राण्याचं सुद्धा सवय लागलेली असते त्यांना पण. मी मुद्दामहून असं पाणी घालत असते आणि तिला कसं स्वप्न पडतं माहिती नाही, इथे पाण्याचे झरे वाहतात म्हणल्यासारखं. परत परत संध्याकाळी येतच असते मी पाणी घालताना. आता पहा आणि दाखवते तुम्हाला ती कुठे गेली आणि कुठं नाही, आहे इथंच कुठेतरी. थांबा दाखवते तुम्हाला. तर असं पाणी घालून घेते झाडांना, सगळ्या झाडांना व्यवस्थित. हे पहा फुलं किती छान आलेली आहेत. हे कळ्या पहा, आता परत आणि दुसऱ्या कळ्या यायला लागलेल्या आहेत. ह्याच्यातच या कळ्यामध्येच पहा किती फुलं आता लागणार आहेत तिथं. तर छानशी बाग आता झालेली आहे. आता इथलं एक पेरू मी काढून घेते. आता पेरू तेवढे काही जास्त नाही, थोडे बहुत आहेत, 1-2 आणि आता पेरू लाकडानं मी मारून घेतलं, पडलेलं आहे. कशी आली ना चिमणी, पाहिलं ना तुम्ही, थोड्याच वेळासाठी का होईना आली आणि उडून गेली तिकडे वरती, परत खाली आलीच नाही. चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. पण नक्की व्हिडिओ पहा, सपोर्ट करत राहा आणि स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.